नमस्कार. मी नीता देशमुख, साधन व्यक्ती, पंचायत समिती मेहकर. शासन स्तरावरून येणारे विविध उपक्रम आपण शाळा स्तरावर राबवित असतो. तर आता ऐरणीवर असणारा आपला उपक्रम आहे महावाचन उत्सव. या महावाचन उत्सवाअंतर्गत आपण सर्व शाळांचं जवळपास रजिस्ट्रेशनही पूर्ण केलेलं आहे. परंतु जे विद्यार्थ्यांनी वाचन केलेले जे पुस्तक आहेत त्याचा अभिप्रायाचं लिखाण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला देण्यात येणाऱ्या वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. तर हे काम आपलं बुलढाणा जिल्ह्याचाच 50% झालेलं आहे आणि त्याची गती कशी वाढेल आणि ते काम कसं झटपट होईल यासाठी माननीय खरातसाहेब शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा हे आपली रोज ऑनलाईन झूम मीटिंग घेत आहेत आणि आपल्याला काम वाढवण्याकरता सूचना देत आहेत. पण आता वेळ हा थोडाच राहिलेला आहे आणि आपलं काम हे लवकर झालं पाहिजे यासाठी आपल्याला स्मार्ट वर्क करण्याची आवश्यकता आहे. तर त्यासाठी आपल्याला केवळ एक मुख्याध्यापक किंवा टेक्नोसेवी शिक्षक यांच्याकडूनच हे काम पूर्ण होणार नाही, तर त्यासाठी सगळी यंत्रणा म्हणजे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनासुद्धा आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे फोटो अपलोड करून या कामाची गती वाढवायची आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपण पाहायचा आहे. एका विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिट लागतो आणि जास्त वेळही लागत नाही आणि काही अवघड पण नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे अशी मी सगळ्यांना विनंती करते. तर यासाठी आपल्याला आपले जे केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत या व्हॉट्सअप ग्रुपवर शासन स्तरावरून आलेली ती महावाचन उत्सवची लिंक आपल्याला अवेलेबल झालेली आहे. तर त्या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण ती कुठल्या पण ब्राउझरमध्ये ओपन करू शकतो. तर मी इथं क्रोममध्ये ओपन करते. आता क्रोममध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड येतो समोर. हे पहा, असा डॅशबोर्ड आल्यानंतर स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि युजर लॉग इन. आता आपलं 95% रजिस्ट्रेशनही कंप्लीट झालेलं आहे आणि जर कोणाचं बाकी असेल तर मी रजिस्ट्रेशनचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून तो तुम्हाला मिळू शकतो. तर आपला आता सध्याचा विषय आहे फोटो कसे अपलोड करायचे आपल्याला, लिखाणाचे फोटो. तर हे पहा, युजर लॉग इनवर आपण क्लिक करायचं. युजर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर हे पहा आपल्याला असं दिसतं UDIS नंबर आणि ऑरमध्ये दिसतं युजर नेम. तर आपण इथं शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. तर मी आता नगरपालिका क्रमांक 5ची UDIS नंबर आणि त्यांचा पासवर्ड त्या मुख्याध्यापकाकडून घेतलेला आहे. तर मी तो इथं टाकते. 27/04/08/13/305. आता ऑरमध्ये युजर नेम असल्यामुळं आपल्याला ते टाकायचं काम नाही. आपण इथं पासवर्ड टाकू. तर त्या शाळेचा पासवर्ड आहे PASS@123. हे पासवर्ड. ग्रीन लाईन कंप्लीट झाली. मग आपल्याला युजर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. युजर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर असं लॉग इन येतं. त्या लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे पहा, झाली ती शाळा ओपन. त्या शाळेचं नाव आहे नगर परिषद मराठी क्रमांक 5ची शाळा. त्याच्या 48 स्ट्रेंथ आहे आणि 19 विद्यार्थ्यांचे त्यांनी फोटो अपलोड केलेले आहेत. तर अशी स्क्रीन खाली केल्यानंतर इथं दिसतं पहा तुम्हाला क्रिएट न्यू सबमिशन. आता तुम्हाला नवीन फोटो अपलोड करायचे आहेत ना, त्याच्यामुळे तुम्ही क्रिएट न्यू सबमिशनवर जायचं आहे. क्रिएट न्यू सबमिशनवर गेल्यावर हे पहा स्टुडंट फर्स्ट नेम येतं. मग इथं स्टुडंटचं फर्स्ट नेम टाकायचं. इथं स्टुडंटचं लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे. स्टुडंटचा रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट क्लास. हे पहा इथं ॲरो दिसतो असा खाली, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मग 3, 4, 5, 6 असे खाली खाली गेले की 7, 8 हे सगळे क्लास येतात. मग जो क्लास असला तो आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे सिलेक्ट सेक्शन येतं. हे बघा सेक्शन ABC कोणत्या सेक्शनमध्ये आहे ते टाकायचे. त्यानंतर लँग्वेज ऑफ सबमिशन म्हणजे सिलेक्ट काय करायचं आहे आपल्याला, लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे का उर्दू आहे. ते झाल्यानंतर टॉपिक बुक नेम म्हणजे त्या मुलानं
कोणचं पुस्तक वाचलं, साने गुरुजी, शिवाजी महाराज, संभाजीराजे, मुंगी, जे काय वाचलं असेल त्यांनी त्या पुस्तकाचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर चूज फाईल, हे पाहता इथे चूज फाईल दिलेलं आहे. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला, तो जो फोटो आहे ना तो सिलेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी आता एक लक्षात घ्या, आपण काय करतो आता, बरेच शिक्षक काय करतायत, ते फोटो काढून घेत आहेत विद्यार्थ्याच्या लिखाणाचे आणि मग इथं चूज फाईल केल्यावर काय होतं आहे, त्यांना गॅलरीमध्ये जाऊन तो सर्च करावा लागतो आणि ते सर्च करण्यामध्ये वेळ होतो आणि तसे फोटो अपलोड करण्याकरता वेळ लागतो. तर तुम्ही काय करायचं आहे, इथं चूज फाईल केलं की नाही, की अशा प्रकारे इथे दिसतं बा, कॅप्चर इमेज दिसतं. मग तुम्ही त्या कॅप्चर इमेजवर क्लिक करायचं आहे. मग कॅमेरा येतो, मग परत कॅमेऱ्यावर क्लिक करायचं आणि कॅमेऱ्यावर क्लिक करून लगेच तुम्ही त्या लिखाणाचा फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो पण काय करायचं आहे, अगदी बरोबर जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा आहे. म्हणजे जास्त मोठा पण नाही झाला पाहिजेत आणि हे पण नाही, म्हणजे त्याच्यामुळं काय होऊन राहिलं, जास्त मोठा झाल्यामुळं तो अपलोड होत नाही. बरोबर त्याचं लिखाण आहे तेवढाच तो फोटो अगदी व्यवस्थित घ्यायचा आहे आणि क्लिक करायचं आहे. असं तो फोटो क्लिक झाल्यानंतर पुन्हा तुम्ही परत तुमच्या जागेवर यायचं आहे आणि खाली काय तर सिलेक्ट मार्क्स. आता त्याला किती मार्क्स आहेत, 1 2 3 4 5, जेवढे मार्क्स असतील ते मार्क्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचे. अशा प्रकारे फक्त 1 ते 1.5 मिनटाचा वेळ एका विद्यार्थ्याचे लिखाण अपलोड करण्याकरता लागतो. आणि माझी सर्व जे साधन व्यक्ती बंधू आणि भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही आपापल्या केंद्राच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या शिक्षकांना अडचण येत आहेत त्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच फोटो अपलोड करता येणार आहेत. धन्यवाद.